Hello students and welcome back to the session International Banking and Finance. In this lecture, we are discussing about international capital market. In yesterday's lecture, we have discussed about foreign direct investment, its advantages and disadvantages. In today's lecture, we will discuss about foreign portfolio investment. First of all, we will discuss about introduction to foreign portfolio investment. In next slide, we will discuss about volatile flow of foreign portfolio investment. We also discuss about advantages and disadvantages of foreign portfolio investment. The investment is made in the securities of a company, that is stock, bonds, etc., for which overseas investors deposit money in the host country's bank account and purchase securities is called फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. लक्षात घ्या की जी इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या सेक्युरिटीमध्ये केली जाते, सेक्युरिटी म्हणजे स्टॉक किंवा बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी केली जाते. कोणाकडनं? ओव्हरसीज इन्व्हेस्टर, परदेशातले इन्व्हेस्टर्स. त्यासाठी दे डिपॉझिट मनी इन द होस्ट कंट्रीज बँक अँड परचेस सेक्युरिटीज. इट इज कॉल्ड फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. युजली फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स गो फॉर द सिक्युरिटीज दॅट आर हायली लिक्विड. लक्षात घ्या, ज्या हायली लिक्विड आहेत म्हणजे ज्याचं पैशात लगेच रूपांतरण करू शकतो अशा सिक्युरिटीज मध्ये हे फॉरेन इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतात. फॉर एक्झाम्पल, अ बिझनेसमॅन इन US हॅज अ आयडियल फंड which he wants to invest in India in the following two ways. लक्षात घ्या, भारतातला परदेशातला अमेरिकेतला बिझनेसमॅन आहे आणि त्याला भारतातल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायची, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे आणि ही वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट इन इंडिया. मग अशा वेळेला तो दोन प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतो. द फर्स्ट वन इज, if the capital base is large, he can try opening a new business, acquiring running business, or set up new unit in India. This is an example of foreign direct investment. जर लक्षात घ्या, त्याच्याकडे भरपूर कॅपिटल आहे, तर अशा वेळेला तो भारतामध्ये येऊन नवीन बिझनेस सुरू करू शकतो, एखादा रनिंग बिझनेस खरेदी करू शकतो किंवा एखादं युनिट सेटअप करू शकतो. या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात आणि हा प्रकार आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो आहोत. द नेक्स्ट वे इज, इफ हिज कॅपिटल बेस इज कंपॅरेटिव्हली स्मॉलर. कॅपिटल स्मॉलर आहे, ही डझंट हॅव टाइम टू लुक आफ्टर बिझनेस. त्याच्याकडे वेळ नाहीये व्यवसायाकडे लक्ष द्यायला. ही कॅन अक्वायर इक्विटी ऑफ इंडियन कंपनीज. लक्षात घ्या, तर अशा वेळेला तो पैसे इंडियन कंपनीच्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करेल. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. हे जे उदाहरण आहे ते फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटचं उदाहरण आहे. लक्षात घ्या, जर त्याच्याकडे कमी कॅपिटल आहे, त्याला व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी म्हणजे इन्व्हेस्टमेंट जी करणार आहोत त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, तर तो भारतीय कंपन्यांचे शेअर्स खरेदी करेल. अशा इन्व्हेस्टमेंटला फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. Volatile flow of foreign portfolio investment. Foreign portfolio investment flows have been most volatile component of capital flow in India and play an imperative role in determining the overall balance of payment. लक्षात घ्या, फॉरेन पोर्टफोलिओ म्हणजे कॅपिटल इनफ्लो चे जे प्रकार आहेत त्यातला एक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, तर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट पण आहे. पण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट हा कसा आहे, तर वोलॅटल आहे, अस्थिर आहे, ज्याचा जो मुख्य रोल प्ले करतो ओव्हरऑल बॅलन्स ऑफ पेमेंट ठरवण्यासाठी. ड्युरिंग द एशियन क्रायसिस as well as during recent subprime crisis, it was massive reversal of foreign portfolio flows that lead to
deterioration of overall balance of payment. लक्षात घ्या काय इथे म्हटलंय ड्युरिंग एशियन क्रायसिस ॲज वेल ॲज ड्युरिंग रिसेंट सब प्राईम क्रायसिस म्हणजे आर्थिक ज्या समस्या निर्माण होतात त्यामध्ये इट वॉज मासिव्ह रिव्हर्सल ऑफ foreign portfolio investment flow which leads to deterioration of overall balance of payment. लक्षात घ्या एखाद्या इकॉनॉमी मध्ये ज्या वेळेला क्रायसिस निर्माण होतात त्यावेळेला हे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट हे लिक्विड ऍसेट असल्यामुळे लगेचच लोकांनी जे शेअर्स मध्ये पैसे गुंतवलेले असतात ते धडाधड विकायला लागतात आणि रिव्हर्सल एफपीआय सुरू होतं म्हणजे गुंतवलेले पैसे काढून घेतले जातात आणि त्याचा इफेक्ट आपल्या बॅलन्स ऑफ पेमेंटवर होतो विच लीड्स टू डेटेरियरेशन ऑफ ओव्हरऑल बॅलन्स ऑफ पेमेंट. ओव्हरऑल बॅलन्स ऑफ पेमेंटची कंडिशन खराब होते. दिस इज द रिझन दॅट बाय their very nature, FPI flows don't imply long-lasting interest in the economy. हे कारण आहे की एफपीआय चा उपयोग म्हणजे त्याचा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याचा इफेक्ट इकॉनॉमीवर लॉंग लास्टिंग नसतो. दिस इज द रिझन दॅट देअर very nature, FPI flow don't imply long-lasting interest in the economy. The eventually aim of FPI is to make sure profit and risk diversification. लक्षात घ्या अखेरीस एफपीआय चा एम काय आहे तर प्रॉफिट आणि रिस्क जास्त प्रॉफिट मिळवणं आणि डायव्हर्सिफिकेशन ऑफ रिस्क यासाठी एफपीआय केलं जातं. एफपीआय रिप्रेझेंट पॅसिव्ह होल्डिंग ऑफ सिक्युरिटीज as foreign stock, bonds and other financial assets, none of which is essential active management or control of the securities issuer by the investors. लक्षात घ्या एफपीआय चा रोल पॅसिव्ह रोल आहे कशासाठी तर होल्डिंग सिक्युरिटीज म्हणजे काय केलं जातं एफपीआय मध्ये फॉरेन स्टॉक बॉन्ड्स फायनान्शियल ऍसेट मध्ये पैसे गुंतवले जातात यामध्ये त्यांचा ऍक्टिव्ह रोल नसतो म्हणजे मॅनेजमेंट केलं जात नाही कंट्रोल सुद्धा नसतो. इट कॅन बी टर्म ॲज फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट याला FII असं सुद्धा म्हणतात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. PI typically was shorter time framework for investment return than FDI. लक्षात घ्या पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट हा थोड्या कालावधीचं एक फ्रेमवर्क आहे इन्व्हेस्टमेंटचं. लक्षात घ्या पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मधली जी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते तर थोड्या कालावधीत रिटर्न मिळावे या दृष्टीने केली जाते पण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म साठी असते. ॲज विथ एनी इक्विटी इन्व्हेस्टमेंट FPI investors usually expect quickly realize a profit on their investment. लक्षात घ्या एफपीआय चे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना लगेचच प्रॉफिट त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर हवं असतं. अनलाईक एफडीआय एफपीआय डझंट ऑफर कंट्रोल ओव्हर बिझनेस एंटिटी इन विच इन्व्हेस्टमेंट इज मेड. एफपीआयच्या माध्यमातून व्यवसायावर म्हणजे ज्या व्यवसायात इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. Because securities are easily traded and liquidity of FPI make them such easier to sell than FDI. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहेत तर एफडीआय तुम्ही केलं तर ते विकणं कठीण असतं पण एफपीआय च्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्या इझिली ट्रेडेड आहेत त्यामुळे त्या लगेचच आपण विकू शकतो. FPIs are more accessible for average investors than FDI. FDI पेक्षा FPI मध्ये सहज ॲव्हरेज इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्टमेंट करू शकतात. सिन्स दे रिक्वायर मच लेस इन्व्हेस्टमेंट कॅपिटल कारण पैसे कमी लागतात. इट रेफर्स टू इन्व्हेस्टमेंट मेड इन फायनान्शियल ॲसेट ऑफ एंटरप्राइज बेस्ड इन वन कंट्री बाय फॉरेन इन्व्हेस्टर्स. लक्षात घ्या FPI चा अर्थ काय आहे तर
फॉरेन इन्व्हेस्टर्सने आपल्या देशाच्या फायनान्शियल ॲसेटमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट त्याला आपण एफपीआय असं म्हणतो. सच अन इन्व्हेस्टमेंट इज मेड विथ द पर्पज ऑफ गेटिंग शॉर्ट टर्म फायनान्शियल गेन. लक्षात घ्या, ही इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म फायनान्शियल गेन मिळवण्यासाठी असते, नॉट फॉर ऑप्टेनिंग सिग्निफिकंट कंट्रोल ओव्हर मॅनेजरियल ऑपरेशन ऑफ एंटरप्राइज. लक्षात घ्या, एंटरप्राइजवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही इन्व्हेस्टमेंट नसते. Now we will discuss about advantages of FPI. There is a noteworthy increase in secondary market depth and breadth due to presence of such investors. लक्षात घ्या, FPI मुळे सेकंडरी मार्केट जे आहे त्याची वाढ होते, त्याची डेप्थ आणि ब्रीथ वाढते, म्हणजे खोली रुंदी वाढते असं म्हणता येईल त्याला. सेकंड, the capital market acquires an institutional character given that international liquidity is channeled into local market in a design manner through research and analytical studies. Third, this fund transform into diversified investment against predefined predefined रिस्क पॅरामीटर. लक्षात घ्या, ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट करू शकतो एफपीआय च्या माध्यमातून. आणि कशासाठी, तर रिस्क पॅरामीटर, रिस्क कमी करण्यासाठी. थर्ड, these investment increase demand for shares of gold companies, thereby ever increasing PE ratio. लक्षात घ्या, एफपीआय झाल्यामुळे त्या कंपनीचे शेअर्सचा डिमांड वाढतो आणि त्यामुळे प्रॉफिट अर्निंग रेशिओ वाढतो. दिस हेल्प्स सच कंपनीज टू रेज कॅपिटल ॲट लोअर कॉस्ट. अशा ज्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यांमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करतात, त्या कंपन्या सहजपणे फंड रेज करू शकतात ॲट लो कॉस्ट. फोर्थ, international investors are provided with opportunity for investment diversification, wealth protection, and at a micro level, an opportunity for cross countries hedging in terms of currencies, industries, and geographical location. लक्षात घ्या, एफपीआय मुळे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्सना संधी मिळते इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशनची किंवा वेल्थ प्रोटेक्शन, मायक्रो लेवल ऑपॉर्च्युनिटी त्यांना उपलब्ध होतात. Fifth one, the growth of FPI in current years can be credited to better investors protection, regulation in developing countries, liberalization in terms of entry to such market, and improved macroeconomic fundamental of emerging economy. लक्षात घ्या, इमर्जिंग इकॉनॉमी साठी एफपीआय चा उपयोग होतो, कारण मायक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स मध्ये इम्प्रूव्हमेंट होते. The last one, they offer buffer for financing balance of payment deficit, thereby serving to preserve foreign currency reserve of host country. लक्षात घ्या, होस्ट कंट्रीचं फॉरेन करन्सी रिझर्व्ह मेंटेन होण्यासाठी, तसंच बॅलन्स ऑफ पेमेंट डेफिसिट जे आहे ते डेफिसिट मॅनेज करण्यासाठी फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटचा उपयोग होतो. Disadvantages of FPI. Raising market, which are beneficiary to the majority of foreign portfolio investment, conventionally suffer from low retail participation, which results in insufficient liquidity, which results in price volatility. बघा, rising market which are beneficiary of majority of FPI, म्हणजे जे मार्केट, ज्या मार्केटची वृद्धी ही फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमुळे झालेली असते. सफर फ्रॉम लो रिटेल पार्टिसिपेशन,
तर अशा मार्केटमध्ये रिटेल पार्टिसिपेशन कमी होतं, विच रिझल्ट्स इन इनसफिशियंट लिक्विडिटी इनसफिशियंट होते आणि प्राइस व्होलॅटिलिटी मध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण होते. सेकंड, ड्यू टू इरॅटिक नेचर ऑफ such fund, there is a trend to shift from one market to another at short term interval. लक्षात घ्या की अस्थिर नेचरमुळे एक ट्रेंड निर्माण होतो की एका मार्केट करून दुसऱ्या मार्केटकडे शॉर्ट इंटरवलवर लोक इन्व्हेस्टमेंट चेंज करतात, इन्व्हेस्टमेंटचे व्ह्यू चेंज करतात. थर्ड, political risk represented by the possibility of modification in political environment resulting in change in investment norms and repatriation regulation. लक्षात घ्या, FPI ला पॉलिटिकल रिस्क आहे कारण पॉसिबिलिटी ऑफ मोडिफिकेशन इन पॉलिटिकल इन्व्हायरमेंट, राजकीय इन्व्हायरमेंट चेंज होण्याची शक्यता असते, ज्याचा परिणाम चेंज इन इन्व्हेस्टमेंट नॉर्म्स बदलतात, रिपॅट्रिएशन रेग्युलेशन मध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. Emerging economies have tendency to own depreciate prone currencies, which exposes foreign investors to exchange rate risk on both principal and return. लक्षात घ्या, नवीन ज्या इकॉनॉमी असतात त्यांची टेंडन्सी असते करन्सी डेप्रिसिएशन करण्याची आणि ज्याचा परिणाम फॉरेन एक्सचेंज रिस्क वाढण्यावर होतो आणि रिस्क वाढल्यामुळे प्रिन्सिपल आणि रिटर्न या दोघांवरही त्याचे इफेक्ट होतात. Volatility arising out of foreign portfolio investment inflow and outflow has unfavorable effect. लक्षात घ्या, FPI इन्व्हेस्टमेंट इनफ्लो आणि आउटफ्लो मुळे अस्थिरता निर्माण होते, अनफेवरेबल इफेक्ट निर्माण होतात ऑन होस्ट कंट्रीज इकॉनॉमी, म्हणजे ज्या देशामध्ये FPI केलं जातं त्याच्यावर अनफेवरेबल इफेक्ट होतात. So students, today we have learned what is foreign portfolio investment. लक्षात घ्या, ज्या प्रकारे आपण आपल्या देशातल्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तसेच परदेशातले लोक आपल्या देशात येऊन आपल्या देशाच्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, त्याला फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांना आपल्या देशातल्या बँकांमध्ये फॉरेन करन्सी डिपॉझिट करावी लागते. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमुळे काय होतं तर बॅलन्स ऑफ पेमेंटवर परिणाम होतो. म्हणजे सपोज डेफिसिट इन बॅलन्स ऑफ पेमेंट असेल पण FPI जर वाढला म्हणजे फॉरेन करन्सी मोठ्या प्रमाणावर येत असेल तर बॅलन्स ऑफ पेमेंट बॅलन्स होतो किंवा फेवरेबल त्याच्यावर इफेक्ट होतो. पण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत, की समजा एखाद्या क्रायसिस झालं किंवा इकॉनॉमिक अस्थिरता निर्माण व्हायला लागली असं जर लक्षात आलं तर लगेचच ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे परदेशातल्या लोकांनी ते धडाधड ती इन्व्हेस्टमेंट काढून घेतात. म्हणजे मुळात आधी हे शेअर्स आहेत, शेअर मार्केट आहे, शेअर मार्केटमध्ये जितके सहजपणे आपण शेअर्स खरेदी करू शकतो तितक्या सहजपणे विकू शकतो. तर जागतिक घडामोडीमुळे जर इकॉनॉमिक बदल क्रायसिस निर्माण होत असेल तर अशा वेळेला हे इन्व्हेस्टर्स लगेचच आपली इन्व्हेस्टमेंट विकून पैसे मोकळे करून घेतात. याचा मोठा इफेक्ट आपल्या इकॉनॉमीवर होतो कारण जी इन्व्हेस्टमेंट इनफ्लो झालेली असते ती इन्व्हेस्टमेंट परत जाते आणि त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट ऑन बॅलन्स ऑफ पेमेंटवर होतो. FPI ची जी इन्व्हेस्टमेंट आहे ही शॉर्ट टर्म साठी आहे, लगेचच त्याच्यातनं फायदा मिळावा, रिटर्न मिळावे यासाठी असते. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटचे काही फायदे आहेत, जसं की सेकंडरी मार्केट वाढतं, म्हणजे सेकंडरी मार्केटची इम्प्रूव्हमेंट होते, त्याच्यानंतर इंटरनॅशनल लिक्विडिटी मेंटेन होते, तसंच आपल्या देशातल्या शेअर्सचा डिमांड वाढतो, त्यामुळे त्या कंपनीच्या प्रॉफिट अर्निंग रेशिओवर इफेक्ट होतो, कंपनी सहजपणे फंड रेज करू शकते, परदेशातले जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी निर्माण होते, डायव्हर्सिफिकेशन ऑफ रिस्क म्हणजे रिस्क डायव्हर्सिफाय करू शकतात, तसंच त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी प्रोटेक्शन मिळतं,
म्हणजे असे सगळे काय काय फायदे आहेत, त्याचबरोबर तोटे पण आहेत, की जसं की मी मगाशीच सांगितलं, की क्रायसिस निर्माण झालं तर हे लगेचच शेअर्स विकतात. त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट त्या कंपनीच्या शेअर्सवर होतो, त्याच्या पीई रेशिओवर होतो, तसंच इकॉनॉमीवर पण होतो आणि बॅलन्स ऑफ पेमेंटवर होतो. तसंच पॉलिटिकल रिस्क सुद्धा या फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये आहे. So students, today we have discussed about foreign portfolio investment. It is also called as foreign institutional investment. In next lecture, we will see what is difference between foreign direct investment and foreign portfolio investment. Till that, thank you. Have a good day. Happy learning to you.